मंत्रालयात आज टेक वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। 5 ते 9 मे दरम्यान टेक वारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। AI सायबर सुरक्षेवर विचार मंथन या कार्यक्रमात होईल, तर महाराष्ट्र शासनाची पहिली डिजिटल वारी असणार आहे। प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारीचं आयोजन करण्यात आले। या टेक वारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। महाराष्ट्र सरकारने मंत्रालयामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तसेच अनेक या ठिकाणी टेक वारीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये आपण टेक वारी हा कार्यक्रम पाहतो आणि या ठिकाणी सुरुवातीलाच रोबोट जो आहे तो सर्वांचंच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय। एज्युकेशनल ह्युमनॉइड रोबोट हा खरं तर रोबोट हा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी किंवा एकूणच लॅबोरेटरी शिक्षणासाठी फार महत्त्वाचा असणार आहे, कारण रोबोटिक्सचं जे ज्ञान जे आहे त्या रोबोटकडूनच त्यांना मिळणार आहे। अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर्स यामध्ये वापरलेले आहेत। त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं तर आणखी 2 ते 3 मशीन्स आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे मुंबईमध्ये सारख्या भागात असेल मॅनहोल जे क्लिनिंग मशीन आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या महाटेकवारीमध्ये महातंत्रज्ञानचा जो प्रशिक्षण सप्ताह आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। मग ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल किंवा विज्ञान असेल आणि तंत्रज्ञान असेल याचं संगत एकूणच कशाप्रमाणे त्याची वापर करून या ठिकाणी मशीन्स बनवणार आहेत त्याच ठिकाणी आपल्याला ते दाखवण्यात आलेले आहेत। ही जर गाडी जर बघितली तर ही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी केलेली गाडी आहे। एखादा महापूर असेल, भूकंप असेल, या ठिकाणी ते क्षेत्र किती बाधित झालेलं आहे, किती क्षेत्रावर त्याचा परिणाम झालेला आहे, त्याद्वारे खरं तर त्याचा जो अभ्यास या मशीनद्वारे होणार आहे। ज्याप्रमाणे शेती असेल, शेतीचे व्यवसाय असेल, यामध्ये कोणतेही खतपाणी असेल हे स्प्रे करण्याचं काम खरं तर या ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे। तसंच बीज रोपण करण्यासाठी सुद्धा ही जे मशीन्ससाठी हे जे भांडं आहे ते सुद्धा यूज करता येणार आहे। एकूण 10 लिटरपर्यंतचे जे लिक्विड असेल ते स्प्रे या मशीनद्वारे करता येणार आहे। भूमापन करण्यासाठी सुद्धा ड्रोन तयार करण्यात आलेला आहे आणि हाच तो भूमापन करण्यासाठीचा ड्रोन आहे जो मॅपिंग ग्राउंडची करणार आहे आणि राज्य सरकारला मोठा फायदा याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आणि यामुळे जनतेचे कामं सुद्धा लवकरात लवकर होतील। तसेच शेतीसाठीचा हा सुद्धा ड्रोन फार महत्त्वाचा ठरणार। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हा तुम्ही जो रोबोट बघता आहात ना, हा आहे एज्युकेशनल ह्युमनॉइड रोबोट। एज्युकेशनल ह्युमनॉइड रोबोट म्हणजे हा रोबोट आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसे शाळा झाली, स्कूल झाले, इन्स्टिट्यूट झाले, कॉलेजेस झाले, इंजिनिअरिंग कॉलेजेस झाले, यांच्यासाठी हा रोबोट बनवलेला आहे आपण। तर हा रोबोटला एका त्या मिनी लॅबोरेटरीसारखा, म्हणजे एक छोटीशी प्रयोगशाळा कशी असते तसा ह्याला बनवला आहे। प्रयोगशाळेमध्ये जे तुम्हाला इक्विपमेंट असतात, जे सेन्सर असतात, मोटर असतात, जे इक्विपमेंट असतात ते सगळे ह्या रोबोटमध्ये आम्ही टाकलेले आहेत। तर ह्या रोबोटच्या माध्यमातून आपण रोबोटिक्स हा विषय शिकू शकतो आणि शिकूही शकतो, ज्यांनी शिकवायला पण मजा येते आणि शिकायलाही ते सोपं पडतं। असं उद्दिष्ट आहे हा रोबोट बनवायचं। जेन रोबोटिक्स है हमारा कंपनी का नाम। अभी ये तो 3 रोबोट है। मेनली हमारा रोबोट क्या करता है कि ये क्लीन टेक में काम करता है। और पहला हमारा रोबोट है कि बैंडिकूट रोबोट। बैंडिकूट मीन्स एक रैट है, चूहा, और वो उसका नाम है ये बैंडिकूट को भी हम लोग डाल दिया। और ये क्या करेगा कि मैनहोल के अंदर जाके सफाई करेगा। वेल टैंक, मेनली बड़ा वेल है। अभी सोचो ये बिल्डिंग पूरा एक वेल है बड़ा, तो वो सब सफाई करने के लिए हम लोग ये यूज़ कर सकते हैं। इसका साथ क्या है कि एक ब्लेडिंग मैकेनिज्म है, किसी को भी काम कर सकते, वो कंप्लीट ऑटोमेशन। हा गव्हर्नमेंट फंडेड प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट फंडेड। याच्यामध्ये आम्ही विविध मल्टिपल वर्टिकल्सवरती काम करतो। आपण सुरुवात करूया GCS व्हेकलवर। ही व्हेकल आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंटसाठी बनवतो आहे। तर हे मूविंग ग्राउंड कंट्रोल आहे। त्याच्यामध्ये पायलट्स असणार। एखाद्या ठिकाणी डिझास्टर झालं, जसं भूकंप आहे किंवा महापूर किंवा पूरसदृश स्थिती वगैरे असेल, तर अशा ठिकाणी आपण ही व्हेकल क्विक सर्वे करण्यासाठी वगैरे आपण वापरू शकतो। हा आहे डिलिव्हरी ड्रोन। ह्याची पेलोड कॅपॅसिटी आहे 2 kg। एखाद्या इमर्जन्सीमध्ये आपल्याला मेडिकल इक्विपमेंट्स असतील किंवा इतर कोणतीही डिलिव्हरी द्यायची असेल तर आपण हे ड्रोन्स वापरू शकतो। सध्या ह्या वेगळ्या वर्टिकल्सवरती आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे आणि आता ही टेक्नॉलॉजी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।